पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना सोडणार नाही. पोलिसांवर केलेला हल्ला अत्यंत चुकीचा. नागपूर हिंसाचाराच्या घटनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा. नागपुरातील कालचा हल्ला नियोजित कट रचून केला गेला तर आंदोलनानं उत्तर द्या. हल्ले का करता? आम्ही कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही. राड्या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधानसभेत भाष्य. हर्षवर्धन सपकाळांनी तात्काळ माफी मागावी. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. आम्ही औरंग्याचं उदात्तीकरण खपवून घेणार नाही. सपकाळांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक. नागपुरात झालेली राड्याची घटना दुर्दैवी. विरोधकांनी या घटनेला राजकीय रूप देऊ नये. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची पत्रकार परिषदेनंतर विनंती. नितेश राणेंविरोधात विरोधकांच्या बॅनरबाजीवरून सत्ताधारी आक्रमक. विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांचे आमदार भिडले. बॅनरबाजीनंतर शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या आमदारांची जोरदार घोषणाबाजी. नागपुरातील हिंसाचार प्रकरणी 47 जण ताब्यात तर 15 पोलीस आणि 3 डीसीपी जखमी. घटनेची सखोल चौकशी केली जाणार. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती. राज्यात हिंदू मुस्लिम दंगली घडवण्याचा प्रयत्न. नागपुरात दंगल पेटवणारे कोण? त्यांना कुणाची प्रेरणा? राऊतांचा सरकारला थेट सवाल. केंद्र आणि राज्यात तुमचं सरकार, मग सरकारनं औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करावी. औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण तुमचेच लोक करतायत. राऊतांचा सरकारला खोचक टोला.